नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, अर्जुन करणार प्रियाची लाय डिटेक्टर टेस्ट. कोर्टाने दिली परवानगी. त्याचबरोबर प्रियाची लाय डिटेक्टर टेस्ट होताच प्रियाने 3 खूप मोठ्या सत्याचा खुलासा केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे आता अर्जुन कोर्टाकडून प्रियाची लाय डिटेक्टर टेस्ट करण्यासाठी परवानगी घेणार, त्याचबरोबर कुठल्या पद्धतीचे खुलासे प्रिया आता करणार आहे, हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे प्रिया अर्जुनला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर हे सरळरित्या देत नाही आहे. अर्जुन जेव्हा तिला लीगल नोटीस पाठवतो आणि चौकशीसाठी बोलावतो, तेव्हा प्रिया नाटके सुरू करते आणि म्हणत असते की मला बरं वाटत नाही आहे आणि आपले वकील म्हणून रविराज काकांना अर्जुनला फोन करायला सांगते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की सिनियर, मी तिला कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे, तिला तर आता चौकशीसाठी यावंच लागेल ना. तेव्हा रविराज काका म्हणतात, मी तुला आधीच सांगितलं आहे ना, मी तिचा वकील म्हणून तुला फोन केला आहे. तिची तब्येत बरी नाही आहे, ती एका वेगळ्या स्ट्रोमामध्ये आहे, त्याच्यामुळे आता ती येऊ शकणार नाही आहे. तेव्हा चौकशीसाठी तू तिला बोलू नकोस आणि या केसमध्ये तिला जास्त तू नाही खेचून घेतलंस ना तर बरं होईल, असं रविराज काका म्हणतात आणि आपल्या मुलीची बाजू ते सावरत घेत असतात. पण त्यांना माहिती नाही आहे, ती मुलगी नाही तर एक साप आहे, साप कधी उलटी फिरेल आणि त्यांनाच डसेल, हे रविराज काकांनी अजून ओळखलेलं नाही आहे. त्यानंतर इथे आता प्रिया चौकशीसाठी काही येत नाही, तेव्हा अर्जुन इथे आता खूपच छान पद्धतीने तिची चौकशी करण्याचा निर्णय घेतो. तर इथे आता सायकोलॉजिस्टच्या अंडर प्रियाची चौकशी होणार असते. सायकोलॉजिस्टच्या अंडर इथे आता अर्जुन प्रियाला प्रश्न विचारणार, सायकोलॉजिस्ट तिला ऑब्झर्व करणार, कशा पद्धतीने ती आता प्रश्नांची उत्तरं देते हे अर्जुनला आता चेक करायचं असतं आणि सायकोलॉजिस्टसुद्धा तिला ऑब्झर्व करतच असतात. पण इथे त्यांच्या एक गोष्ट लक्षात येते की प्रिया एकासुद्धा प्रश्नाचं उत्तर हे सरळ देत नाही आहे, एकासुद्धा प्रश्नाचं उत्तर ती खरं देत नाही आहे. त्यामुळे इथे आता प्रत्येक प्रश्नावरती प्रिया फक्त आणि फक्त कांगावा करत असते. सायकोलॉजिस्ट याच्यात सगळं काही लक्षात येतं. तेव्हा ते म्हणत असतात की चौकशी बाद झाली. त्यानंतरला त्यांनी जो रिपोर्ट तयार केलेला असतो तो रिपोर्ट अर्जुनला दिला जातो. त्याच्यातून एक गोष्ट लक्षात येते, त्यांनी रिपोर्टमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं असतं की प्रियाचे हावभाव, तिची बॉडी लँग्वेज जे काही सांगते ते सगळं खोटं आहे. तिने ज्या वेळेला विलासचा खून झाला ती घटना स्वतःच्या डोळ्याने बघितली की नाही, हीच मुळात शंका आहे. कारण ती जे काही बोलते ते सगळं खोटं आहे, हे आता याच्यावरून सिद्ध होत आहे. त्याच्यामुळे अर्जुनला मनासारखा रिपोर्ट मिळालेला असतो. अर्जुनला आता खात्री पटलेली असते की सायकोलॉजिस्टचा रिपोर्ट कोर्टामध्ये खूपच छान पद्धतीने बाजी मारून नेईल. कारण त्यांनी इथे स्पष्टपणे लिहिलं आहे की प्रिया जे काही बोलते, तिच्या बोलण्यातून, तिच्या वागण्यातून हेच कळतंय, हेच दिसतंय की ती खोटं बोलते. त्यामुळे आता खूप मोठा पुरावा हाती लागलेला असतो. अर्जुनने आता कोर्टामध्ये दुसऱ्याच दिवसाची तारीख मागून घेतलेली असते आणि दुसऱ्याच दिवशी कोर्टामध्ये आता हेअरिंग असतं. तेव्हा इकडे आता नोटीस गेल्यानंतर महिपत आणि प्रिया दोघेही घाबरलेले असतात. तेव्हा इकडे आता महिपत म्हणत असतो की दामिनी मॅडम बघा, नक्कीच त्या प्रियाने काहीतरी माती खाल्ली. तेव्हा तर अर्जुनच्या हाती इतका मोठा पुरावा लागला आहे की अर्जुनने बरोबर उद्याचीच तारीख मागून घेतली. तेव्हा दामिनीला सुद्धा आता प्रश्न पडलेला असतो. तेव्हा प्रियाला फोन करून चौकशी केल्यानंतर प्रिया खोटं बोलते की नाही नाही, मी तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलीत. पण प्रियालाच माहिती असतं की तिने काय माती खाल्ली आहे. ती खूपच जास्त भडकलेली असते, खूपच जास्त पॅनिक झालेली असते आणि त्यामुळे तिने ज्या प्रश्नांची उत्तरं दिलेली असतात ती सगळी खोटी असतात. आणि हे सायकोलॉजिस्ट बरोबर प्रियालासुद्धा माहितीच असतं, कारण ती मुळातच एक खोटारडी मुलगी आहे. जे काही बोलते खोटंच बोलते, हे आता तिच्या रक्तातच असल्यामुळे प्रिया काही त्याने आता बाज येत नाही. ती तेव्हासुद्धा खोटंच बोललेली असते आणि ती चौकशीलासुद्धा खोटंच बोलते. त्यामुळे आता सगळ्यांच्या सगळं काही लक्षात आलेलं असतं. तेव्हा कोर्टामध्ये आता आपली काय वाट लागणार आहे हे प्रियाला दिसून आलेलं असतं आणि जर माझ्यामुळे साक्षीला शिक्षा झाली तर महिपत मला सोडणार नाही, हे सुद्धा प्रियाला बरोबर माहिती असतं. मग प्रेक्षकांनो, काय आता कोर्टाची हेअरिंग असते तेव्हा सगळी तयारी करण्यात आलेली असते. इथे आता अर्जुन मधुभाऊंना म्हणत असतो, मधुभाऊ तुम्ही अजिबात काळजी करू नका, कारण का आपल्याकडे आता असे काही ठोस पुरावे आहेत ना, जे कोर्टामध्ये सादर केल्यानंतर हे सिद्ध होईल की तुम्ही निर्दोष आहात.
प्रियाने तुमच्या विरोधामध्ये खोटी साक्ष दिली आहे, तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला आहे, हे सगळे मी सिद्ध करणार आणि तुम्हाला निर्दोष सिद्ध केल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही, असं सुद्धा आता अर्जुन म्हणत असतो. आता आपण इथे आता विजयाच्या 2 पावलंच आता मागे आहोत. आता आपला विजय हा निश्चित आहे. तेव्हा इथे सायलीला सुद्धा हे सगळं ऐकून खूपच जास्त आनंद होतो. त्यानंतर आता कोर्टामध्ये सगळेजण जमा झालेले असतात. कोर्टामध्ये जमा झाल्यानंतर आता दामिनी देशमुख म्हणत असतात की इथे आता मधुभाऊंचा जामीन जो करण्यात आला आहे तो आधी रद्द करा. 4-5 दिवस मधुभाऊ कुठे होते कुणाला माहिती. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी रितसर इथे 10 दिवसांसाठी इथे आता पोलीस स्टेशनमध्ये त्यांचा वकील म्हणून मी आधीच नोटीस पाठवली होती. मी लेटर पाठवलं होतं की मधुभाऊंची तब्येत ठीक नाही आहे आणि त्यांच्या जीवाला महिपत आणि त्याच्या लोकांपासून धोका आहे आणि त्यामुळे मधुभाऊ त्यांच्या मुलीकडे हे मुळशीमध्ये गेले होते आणि तिथे काही दिवस राहिले होते. ते परत आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मधुभाऊ पोलीस स्टेशनला जाऊन हजेरी लावून आलेले आहेत. 10 दिवसांसाठी मी त्यांच्याकडून परवानगी मिळवली होती. तेव्हा इथे आता इन्स्पेक्टर पाटील यांच्याकडे ती नोटीस देण्यात आली होती आणि त्याच्याकडे आता अर्जुनकडे त्याची एक कॉपी असते, कारण पुढे जाऊन असा मुद्दा येऊ शकतो हे अर्जुनला आधीच कळलेलं असतं. त्यामुळे त्याने इथे आता पोलीस स्टेशनमधून 10 दिवसांची परवानगी रीतसर मागून घेतलेली असते आणि त्याच्यामध्ये 5-6 दिवसानंतर जेव्हा मधुभाऊ परत येतात तेव्हा सगळ्यात आधी पोलीस स्टेशनला जाऊन हजेरी लावतात. ते सुद्धा त्याने आता पुरावे कोर्टात सादर केलेले असतात. म्हणजे आता दामिनीचा जो मुद्दा असतो तो अर्जुनने खोडून काढलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, दामिनी देशमुख आता ही काही बोलायला जाणार तेवढ्यातच अर्जुन म्हणतो की मला कोर्टाला सांगायचं आहे की मी तुमच्याकडून परवानगी घेतली होती की मला प्रियाची इथे चौकशी करायची आहे. सायकोलॉजिस्टच्या अंडर मी चौकशी केली होती आणि त्या दरम्यान जो रिपोर्ट तयार करण्यात आला आहे तो मला कोर्टामध्ये सादर करायचा आहे. तेव्हा अर्जुन आता कोर्टामध्ये सायकोलॉजिस्टच्या अंडरमधला जो काही रिपोर्ट तयार करण्यात आलेला असतो तो आता सादर केलेला असतो आणि त्याच्यामध्ये सायकोलॉजिस्टने जे काही आता मुद्दे मांडलेले असतात, जी काही माहिती सगळी दिलेली असते ती माहिती आता इथे जज साहेब वाचत असतात. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की सायकोलॉजिस्ट याने जो रिपोर्ट तयार केला आहे त्याच्यामध्ये सगळं वाचल्यानंतर ह्याच निष्पन्न निघतो की इथे प्रियाने कोर्टामध्ये जी साक्ष दिली आहे ती कदाचित खोटी असावी, कारण प्रियाने आत्तापर्यंत एकासुद्धा प्रश्नाचं उत्तर खरं दिलेलं नाही आहे, बरोबर दिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे प्रिया खोटं बोलते हेच तिच्या बॉडी लँग्वेजवरून कळतं आहे आणि तिच्या वागण्यातून बोलण्यातून कळतं आहे. असा रिपोर्ट आता दिलेला असतो की प्रिया खोटं बोलते. त्याच्यामुळे इथे ती खरं बोलत नाही आहे ही गोष्ट आता कोर्टाच्या सुद्धा लक्षात आलेली असते. तेव्हा अर्जुन सगळे मुद्दे आता मांडतो की कशा पद्धतीने इथे आता प्रियाने साक्षीकडून पैसे घेतले होते, अगदी सगळंच. तरीसुद्धा इथे दामिनी देशमुख म्हणत असते, हां मग काय झालं, त्या दोघींची जर ओळख असेल आणि त्यांनी जर एकमेकींना पैसे दिले तर याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ साक्षीने खून केला असा होतो का. तेव्हा अर्जुन म्हणतो का नाही होऊ शकत, प्रिया इथे तिच्याकडून पैसे घेते म्हणजे याचा अर्थ तिला वाचवण्याचा ती नक्कीच प्रयत्न करेल ना. दामिनी म्हणते नाही नाही, हे शक्यच नाही आहे, तुम्ही एका वेगळ्या केसला एक वेगळं वळण देत आहे. म्हणजे आता त्या व्हिडिओमध्ये ती पैसे घेताना दिसते याचा अर्थ साक्षीनेच खून केला आहे का, असं होत नाही. आणि तुम्ही हा व्हिडिओ जर 15 दिवस आधीचा बोलताय तर 15 दिवसानंतर खून झाला आहे ना, मग तो खून साक्षीने केला आणि मग प्रिया खोटं बोलते असं वाटते का तुम्हाला. मग प्रियाने हे आधीच सांगायला हवं होतं ना. तर इकडे आता प्रियाने जेव्हा ती विलासबरोबर आश्रमामध्ये आली होती तेव्हा तिने आधीच सांगितले की तिथे कोणीच नव्हतं. ती आय विटनेस म्हणून तिने जे काही सांगितलं आहे त्याच्यावरती आपण विश्वास ठेवायला नको का. अर्जुन म्हणतो का विश्वास ठेवायचा, ज्या वेळेला मधुभाऊ आश्रमामध्ये आले होते त्यावेळेला लाईटसुद्धा गेल्या होत्या आणि आश्रमामधलं सगळं सामान हे इकडे तिकडं पडलं होतं. मग मधुभाऊ यायच्या आधीच जर संपूर्ण सामान अस्ताव्यस्त झालं होतं तर मग हे कुणी केलं होतं, एकतर प्रियाने नाहीतर मग विलासने, दोघांनी मिळून केलं असेल नाही का, नाहीतर साक्षी आली असेल तुमच्या मदतीला. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की ॲडव्होकेट दामिनी देशमुख, तुम्ही ही केस आत्ता लढताय, मी गेली 2-2.5 वर्ष ही केस लढतोय, मला ही केस पाठ आहे. तेव्हा मला तुम्ही सांगू नका की मुद्दे कसे मांडायचे. जर इथे आता प्रियाच्या इतकं पोटात दुखत होतं तर एकतर तिने डॉक्टरकडे जायला हवं होतं, पण ती गेली नाही, ती गेली आश्रमात. आणि आता काय, आश्रमामध्ये गेल्यानंतर लाईट्स गेल्या होत्या आणि तिने स्टेटमेंटमध्ये सांगितले की मधुभाऊ तेव्हा घरी नव्हते. मग मधुभाऊ नव्हते तर मग आश्रम एवढा अस्ताव्यस्त कुणी केलं होतं, काय गरज होती अस्ताव्यस्त करायची.
राहता राहिला प्रश्न दुसरा की मधुभाऊंनी चोरी केली. मधुभाऊंना जर चोरीच करायची होती तर स्वतःच्या आश्रमामध्ये कुठली वस्तू कुठे हे मधुभाऊंना माहिती हवं. त्यासाठी संपूर्ण आश्रम उलथापालथ करायची त्यांना काय गरज होती. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की जज साहेब, प्रिया आय विटनेस आहे, या गोष्टीवरती विश्वास ठेवू नये. कारण तुम्ही जर सायकोलॉजिस्टचा रिपोर्ट बघाल त्याच्यावरूनच कळते की प्रिया खोटं बोलते. तिने खून होताना बघितलेलंच नाही आहे. जेव्हा मी तिला प्रश्न विचारलेत एकासुद्धा प्रश्नाचं उत्तर तिने सरळ दिलेलं नाही आहे. आणि त्यासाठी सायकोलॉजिस्ट यांनासुद्धा त्याने आता बोलावलेलं असतं साक्ष देण्यासाठी. तेव्हा ते सुद्धा म्हणतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार जेव्हा इथे तन्वी किल्लेदार यांना प्रश्न विचारत होते तेव्हा त्यांनी एकासुद्धा प्रश्नाचं उत्तर हे सरळ आणि खरं दिलेलं नाही आहे. त्या एकतर अग्रेसिव्ह झाल्यात, नाहीतर त्या खूपच जास्त इमोशनल झाल्यात. त्या इकडे आजारपणाचं नाटकसुद्धा करत होत्या. त्या वेगळ्या ट्रॉमामध्ये आहे असं म्हणत होत्या, पण त्यांना तो ट्रॉमा नक्की कसला आहे ते अजूनपर्यंत काही कळलेलं नाही आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली मला पण हेच म्हणायचं आहे. त्यानंतर इथे आता अर्जुन म्हणत असतो की प्रिया खोटं बोलते, प्रियावरती आय विटनेस म्हणून विश्वास ठेवू नये. जज साहेबांना तो रिक्वेस्ट करतो की जज साहेब, आय विटनेस म्हणून प्रियाने जी काही साक्ष दिली ती ग्राह्य धरली जाऊ नये. कारण तिला माहितीच नाही आहे विलासचा खून नक्की कुणी केला आहे. तर इथे मधुभाऊंच्या कुठल्या हातामध्ये बंदूक होती, त्यांनी कुठल्या खिशामधून काढली, ती बंदूक आली कुठून, तिला काहीच माहिती नाही आहे. ती फक्त आणि फक्त इथे इनोसंट मधुभाऊंना फसवण्याचा प्रयत्न करते हे आता अर्जुन म्हणतो. तेव्हा दामिनी म्हणत असते की नाही प्रिया खोटं बोलत नाही आहे, प्रिया खरं बोलते. तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे, ती जर एवढंच खरं बोलते ना तर तिला घाबरायची गरज नाही. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की जज साहेब, मी कोर्टाला विनंती करतो की प्रियाची लाय डिटेक्टर टेस्ट करण्यात यावी. जर ती खरं बोलत असेल तर ते आपल्याला कळेलच, पण जर ती खोटं बोलत असेल तर ते सुद्धा आपल्याला कळेल. ही आता एक केस आपण 2-3 वर्ष ताणत ठेवलेली आहे आणि आता ती कुठेतरी थांबली पाहिजे. इथे मधुभाऊ निर्दोष आहेत मला माहिती आहे आणि तसे कितीतरी पुरावे मी सादर केलेत कोर्टामध्ये, पण इथे साक्षी आणि प्रियाने नेहमी कोर्टामध्ये खोटेच पुरावे सादर केलेले आहेत. ते लोक जर एवढेच खरे आहेत तर खोटे पुरावे सादर करायची त्यांना गरज का पडते. मधुभाऊ निर्दोष आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे इथे साक्षीनेच विलासचा खून केला आहे आणि प्रिया इथे साक्षीला वाचवण्यासाठी मधुभाऊंचा बळी देते. तेव्हा इथे प्रियाची लाय डिटेक्टर टेस्ट करण्यासाठी मला परवानगी देण्यात यावी असं आता अर्जुन म्हणतो. तेव्हा कोर्टाने सुद्धा परवानगी ही दिलेली असते. त्यानंतर इथे आता पुढची कारवाई जेव्हा होईल तेव्हा लाय डिटेक्टर टेस्टचा रिपोर्टसुद्धा इथे आता दिला पाहिजे असं सांगण्यात येतं. त्यानंतर प्रिया आता त्या टेस्टला जाण्यासाठी खूपच जास्त घाबरते. ती महिपतला म्हणते आता मी काय करू, आता माझा खोटाडेपणा हा ओळखला जाईल. तेव्हा दामिनी म्हणत असते पण तुला जावंच लागेल. हे बघ शांत राहा, काहीतरी कर. तुला जर ही लाय डिटेक्टर टेस्ट टाळता आली तर टाळ, आणि जर नाही टाळता आली ना तर काही गोंधळ घालून ठेवू नकोस असं आता दामिनी तिला समजावून सांगत असते. प्रिया म्हणत असते काही झालं ना तरीसुद्धा मी येणार नाही, माझी तब्येत ठीक नाही आहे. तेव्हा ती रविराज काकांना अर्जुनला फोन करायला सांगते आणि ते सुद्धा फोन करतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की सिनियर, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. तू एवढा मोठा वकील आहेस, मला माहिती आहे तू एक बाप पण आहेस. अरे पण तुझी मुलगी कुठल्या ट्रोमामध्ये आहे ते जरा विचार ना. तिला कसला ट्रोमा आला एवढा? मधुभाऊंच्या विरोधामध्ये साक्ष दिले त्याचा की महिपतला घाबरले त्याचा? तेव्हा अर्जुन म्हणतो की सिनियर, अरे ज्या वेळेला तू दामिनीकडे प्रियाला घेऊन गेला होतास तेव्हा तर ती कुठल्या ट्रोमामध्ये गेली नव्हती ना. मग जेव्हा मी तिला प्रश्न विचारतो, जेव्हा मी तिची चौकशी करतो तेव्हाच ती कशी काय एका वेगळ्या ट्रोमामध्ये जाते रे? बाकी तिला सगळ्या गोष्टी कळतात. जर ती सत्याच्या बाजूने आहे, जर ती खरं बोलते तर तिला घाबरायची गरज काय? बरोबर की नाही? ती जर खरं बोलते तर तिला घाबरायची गरज काय सिनियर? अरे तू एवढा मोठा वकील आहेस ना, मग एवढ्या छोट्या गोष्टीचा विचार तू नाही केलास का? बरोबर मीच प्रश्न विचारल्यानंतर ती ट्रॉमामध्ये का जाते? कारण ती खोटं बोलते सिनियर. सायली कधीच खोटं बोलत नाही आणि तिचं स्टेटमेंटसुद्धा अजूनपर्यंत बदललेलं नाही आहे. मधुभाऊंचं स्टेटमेंट बदललेलं नाही आहे. हे ते मधुभाऊ आहेत जे त्यांचं वय झालं आहे आणि त्याचबरोबर निर्दोष असतानासुद्धा 2 वर्ष त्यांनी शिक्षा भोगले विनाकारण इथे तन्वीच्या चुकीमुळे, खोटी साक्षामुळे. अरे ते ट्रॉमामध्ये जायला पाहिजे ना. जी खोटं बोलणारी मुलगी आहे ती ट्रॉमामध्ये का जाते? तेव्हा इकडे आता अर्जुन म्हणत असतो तिने जर खरी साक्ष दिली असती ना तर ती ट्रोमामध्ये गेली नसती, पण ती खोटं बोलते म्हणून ती आता ह्या खरेपणापासून तिला पळ काढायचा आहे. कळलं ना? तेव्हा काहीही झालं तरीसुद्धा तिला लाय डिटेक्टर टेस्ट ही द्यावीच लागणार आहे आणि त्यासाठी अर्जुनने सगळी तयारी करून ठेवलेली असते आणि त्याच्यामध्ये आता प्रियाला बोलावलेलंच असतं. प्रियाचा नाईलाज होतो. कोर्टाकडून आता आदेश आलेले असतात.
त्यामुळे लाय डिटेक्टर टेस्टसाठी प्रियाला जावं लागतं. आणि तेव्हा इथे प्रियाला आता प्रश्न विचारले जातात की तू ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला तू तिथे होतीस का? तेव्हा प्रिया म्हणते हो मी तिथे होते. तेव्हा तिकडे आता ग्रीन सिग्नल येतो. त्यानंतर अर्जुन म्हणतो विलासचा खून होताना तू बघितलंस का? तेव्हा प्रिया म्हणते हो मी बघितलं. तेव्हा इथे रेड सिग्नल होतो कारण प्रिया घाबरलेली असते. तेव्हा ती इकडे शांत राहून उत्तर देण्याचा प्रयत्न करत असते पण तरीसुद्धा रेड सिग्नल येतो. तेव्हा इकडे अर्जुन विचारतो की मधुभाऊंनी कुठल्या खिशातून बंदूक काढली ते सांग बरं. पिस्तूल कुठल्या खिशातून काढलं आणि कुठल्या हाताने गोळी मारली ते सुद्धा सांग. तेव्हा प्रिया म्हणत असते की मधुभाऊंनी डाव्या हाताने बंदूक काढली आणि उजव्या हाताने गोळी मारली. तेव्हा इथे असं कन्फ्युजिंग झालेलं उत्तर दिल्यानंतर लगेचच रेड सिग्नल येतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्जुन विचारतो की ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला तिथे साक्षी होती का? तेव्हा प्रिया नाही असं म्हणते पण तिथे रेड सिग्नल येतो. तेव्हा इथे विलासचा खून हा साक्षीनेच केला आहे ना? प्रिया नाही म्हणते तरीसुद्धा तिथे रेड सिग्नल येतो. त्यावेळेला कोर्टामध्ये दिलेली साक्ष ही तू खरी आहे की खोटी? प्रिया म्हणते नाही मी खरं बोलले. तिथे रेड सिग्नल येतो. म्हणजे प्रिया आता अर्जुन जे प्रश्न विचारत असतो ज्या ज्या प्रश्नांची उत्तरं ती देत असते सगळी खोटी असतात. ती एवढी घाबरते लाय डिटेक्टर टेस्टला की ती एवढी पॅनिक होते की तिला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ती काय देते तिचं तिलासुद्धा कळत नसतं. आणि जे काय बोलत असते सगळे सिग्नल हे रेडच होत असतात, ग्रीन सिग्नल होतच नाही. तेव्हा इकडे आता अर्जुन तिला विचारतो तू खरोखर तन्वी किल्लेदारच आहेस ना की तू फक्त प्रिया मधुकर आहेस? असं म्हणाल्यानंतर इथे प्रिया आता घाबरते. तेव्हा रविराज काका म्हणतात अर्जुन हे काय विचारतोयस तू? फक्त कामापुरते तुझे असतील तेच प्रश्न विचार. अर्जुन म्हणतो की बास झालं, लाय डिटेक्टर टेस्टचा रिपोर्ट लवकरच येईल. त्याच्यामध्ये आता जास्तीत जास्त रेड सिग्नल आलेले आहेत. प्रिया खोटं बोलते हे अर्जुनने सिद्ध केलेलं असतं. त्यामुळे इथे ज्या वेळेला विलासचा खून झाला तेव्हा साक्षी तिथेच होती. साक्षीनेच विलासचा खून केला आहे. प्रियाने दिलेली साक्ष ही खोटी आहे हे सगळं आता रिपोर्टमध्ये येणारच असतं कारण अर्जुनने प्रश्नच तसे विचारलेले असतात. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींचा खुलासा लाय डिटेक्टर टेस्टमुळे झालेला असतो आणि त्यामुळे अर्जुनच्या समोर प्रिया एक नंबरची खोटारडी आहे हे पुन्हा एकदा आलेलं असतं आणि तो आता सगळ्यांच्या समोर कोर्टामध्ये हे अगदी पुरावे देऊन सिद्ध करणार असतो आणि प्रियाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार असतो कारण तिच्यामुळे मधुभाऊ 2 वर्ष विनाकारण निर्दोष असताना शिक्षा भोगून आलेले असतात. त्यामुळे इथे आता एका गुन्हेगाराला वाचवण्यासाठी सुद्धा इथे प्रियाला मोठ्यात मोठी शिक्षा झाली पाहिजे असं अर्जुनला वाटत असतं आणि त्यासाठी अर्जुन इथे एका गुन्हेगाराबरोबरच गुन्हेगाराला वाचवणाऱ्याला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे यासाठी तो प्रयत्न करत असतो. आणि आता प्रियाने दिलेल्या उत्तरांमध्ये सगळी उत्तरं खोटी असल्यामुळे प्रियाचा आता लवकरच कोर्टामध्ये सगळ्यांसमोर पर्दाफाश अर्जुन करणारच असतो. त्याचबरोबर रविराजांना कळलेलं असतं की प्रिया खरं बोलत नाही आहे, जी काही उत्तरं देते ती सगळी खोटी आहेत म्हणून त्यांच्या मनामध्ये सुद्धा आता तिच्याबद्दल संशय निर्माण झालेला असतो.